राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नैमित्तिक रजेला आता सार्वजनिक सुट्ट्या जोडता येणार. महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. मुंबई राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत महाराष्ट्र शासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना त्यांच्या नैमित्तिक रजेला कॅज्युअल लीव्ह सार्वजनिक सुट्ट्या किंवा रविवार जोडून घेता येणार आहेत. इतकेच नव्हे तर 2 रजांच्या दरम्यान येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्याही रजेला जोडून घेण्याची मुभा आता कायमस्वरूपी देण्यात आली आहे. काय आहे नवा निर्णय? वित्त विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार क्रमांक LVE 1481 CR 90 SER 9 कर्मचाऱ्यांना आता खालील सुविधा मिळतील. सफिक्स आणि प्रिफिक्स नैमित्तिक रजेच्या आधी किंवा नंतर येणारे रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या रजेला जोडून घेता येतील. दरम्यानच्या सुट्ट्या. जर कर्मचाऱ्याने सलग रजा घेतली असेल आणि त्यामध्ये एखादी सार्वजनिक सुट्टी किंवा रविवार येत असेल तर ती सुट्टी देखील रजेचा भाग म्हणून धरता येईल. कायमस्वरूपी अंमलबजावणी. यापूर्वी ही सवलत तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली होती, मात्र आता ती कायमस्वरूपी परमनंट बेसिस लागू करण्यात आली आहे. काही महत्त्वाच्या अटी. रजेचे नियम शिथिल केले असले तरी प्रशासकीय कामात अडथळा येऊ नये म्हणून काही मर्यादा कायम ठेवण्यात आल्या आहेत. 1. नैमित्तिक रजा आणि त्याला जोडून घेतलेल्या सुट्ट्यांचा एकूण कालावधी एकावेळी 7 दिवसांपेक्षा जास्त नसावा. 2. केवळ अपवादात्मक परिस्थितीत ही मर्यादा 10 दिवसांपर्यंत वाढवण्याचा अधिकार संबंधित विभागाला असेल. शासनाच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सण उत्सव किंवा कौटुंबिक कार्यासाठी लांब सुट्टीचे नियोजन करणे आता अधिक सोपे होणार आहे. हा आदेश 24 मार्च 1982 रोजी निर्गमित करण्यात आला असून त्याची प्रत सर्व विभागांना अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आली आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.